राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील हेंडस फाट्याजवळ नागपूरकडे जाणारा मालवाहू ट्रक अचानक रस्त्यावरील डिवायडरवर आदळल्याने रस्त्यावर पलटी झाल्याने पेट घेतल्याने ट्रकमधील कापडाच्या गाठी, हार्डवेअरचे सामान, ट्रक पलटी झाल्याने काही अस्तव्यस्त पसरले तर काही माल ट्रकने पेट घेतल्याने बेचिराख झाल्याची घटना रात्री 8 वाजताच्या दरम्यान घडली। प्राप्त माहितीनुसार ट्रक क्रमांक WB 954061 हा गुजरातकडून कलकत्ताकडे हार्डवेअरचे माल नेत असता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील हेंडस फाट्याजवळ रस्त्यावर असलेल्या डिवायडरला धडक दिल्याने पलटी होऊन पेट घेतल्याचे लक्षात येताच चालक व क्लीनर यांनी उडी टाकून जीव वाचवले। मात्र चालक घटनास्थळावरून पसार झाला असून ट्रकमध्ये आग लागल्याने ट्रकमधील हार्डवेअरचा अर्ध्यापेक्षा जास्त माल आगीत भस्मसात झाला। सुदैवाने प्राणहानी टळली। घटना घडली असता काही अंतरावर ग्रामीण पोलीस ठाण्याचे वाहनात पोलीस उपनिरीक्षक रणजित खेडकर, चंदन वानखडे, हेड पोलीस कॉन्स्टेबल दीपक कानडे, ज्ञानेश्वर रडके, सुदाम धुळगुंडे हे तिकडे जात असता तात्काळ घटनेचे गांभीर्य पाहता नगरपालिकाच्या अग्निशमन दलास प्राचारण करताच अग्निशमन दलाचे चावरे रवींद्र जवंजल, अब्दुल आसिफ, फायरमॅन तिलक टाक, अब्दुल सलीम यांनी पेटलेला ट्रक विझवण्याचे अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणल्याने ट्रकची डिझेल टँकने पेट न घेतल्याने मोठी दुर्घटना टळली। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।